हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या मनापासून स्वागत. तर आज मित्रांनो आपण कॉमर्सची आन्सर की डिस्कस करणार आहे. आपल्या पेपर 2मध्ये 100 क्वेश्चन्स आले होते. तर याच्यात जे आहे याला 2 पार्ट्समध्ये मी डिवाईड केलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण या आन्सर कीला डिस्कस करणार आहे. ओके, सो सुरू करूया. ही जी आहे एक्सपेक्टेड आन्सर की आहे. तर आणि सेट विभाग जे आहेत ते बऱ्याचदा काही क्वेश्चन्सला ड्रॉप करतं, काही विद्यार्थी चॅलेंज करतात. तर जोपर्यंत फायनल आन्सर की होत नाही त्याच्यानुसार आपण मार्क जे आहे ते आपले फायनलाइज करू शकत नाही. तरी या आन्सर कीचे 90% प्रश्न जे आहे हे बरोबर आहे. याच्यातनं तुम्हाला आपल्या मार्कांचा अंदाज जो आहे तो निश्चितच येऊन जाईल. लेट्स बिगिन. तर हा आपला सेट सी आहे. याच्या अनुसार मी तुम्हाला उत्तरं जे आहे हे सांगणार आहे. सो अर्थमॅटिक मीन इज द मोस्ट पॉप्युलर यूज्ड ॲव्हरेज बिकॉज अर्थमॅटिक मीन जे आहे हे पॉप्युलर ॲव्हरेज का बरं आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. ते इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स, बरोबर आहे. इट इज लिस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स, तर हे चुकीचं आहे. एक्स्ट्रीम व्हॅल्यूजनी अफेक्ट होतं. मीडियन जे आहे, मात्र मीडियन असं एक मोड आहे हे आहे जो लिस्ट व्हॅल्यूनी अफेक्ट मीन जे आहे ते होत नाही. ही स्टेटमेंट जी आहे बी तर ती हटून देईल, तर सेकंडवाली हटून देईल. तर 1, 3, 4 ठीक आहे, 5 स्टेटमेंट दिले होते. तिसरं पाहून घेऊ. कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट्स, हे तर तुम्ही करू शकता. इट इज रिजिडली डिफाईन, हेही बरोबर आहे. इट पजेस सॅम्पलिंग स्टेबिलिटी, हे पण ते इन्शुअर करतं. ओके, तर इथे जे आहे 1, 3, 4 आणि 5 ऑप्शन नंबर बी जो आहे हा इथे राईट आन्सर आहे. मग स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 7-7ची यांनी सिरीज दिली आहे. एस डी किती होईल विचारलं आहे, तर इथे जो 0 आहे हा याचा राईट आन्सर आहे. ओके, जो 0 आहे हा याचा राईट आन्सर आहे, ऑप्शन नंबर सी. चला, इफ ए अँड बी आर इंडिपेंडेंट इव्हेंट्स P is equal to A is equal to 0.7 and PB 0.8, then PA intersection B is equal to, ते प्रोबॅबिलिटीमधनं प्रश्न यांनी दिलेला आहे. तर प्रोबॅबिलिटी याचं आम्ही आपल्याप्रमाणे उत्तर जे आहे ते 0.94 आहे. ओके, चला पुढील जाऊया. सपोज द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स ॲज पर वीक ऑन सर्टन हायवेज जे आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशनचं यांनी प्रॅक्टिकल दिलं आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे की पर्सेंटेज ऑफ वीक्स हॅविंग नो ॲक्सिडेंट, म्हणजे असे आठवड्यांची टक्केवारी काढायची तिथे कुठलाही ॲक्सिडेंट नाही होत. तर याचं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी जे आहे हे आन्सर आपण घेतलेलं आहे. काही जे प्रॅक्टिकल प्रश्न असतात तर सेट विभाग त्याच्यात आपल्या मनाने म्हणजे ते लोक आपल्या पद्धतीने काढतात आणि त्यालाच आपल्याला मान्य करावं लागतं. पण चॅलेंज केल्यावर ते बदलूनही टाकतात. तर आपल्याला प्रॅक्टिकलबद्दल थोडंसं लिनियंट राहणं भाग आहे. आता द स्कोर इन अ सर्टन एक्झामिनेशन फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ अ मीन ऑफ 50 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन 16. तर याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की मार्क्स जे आहे टॉप 10% कॅन्डिडेट्सचे मार्क्स किती जास्ती आहे. तर हे जे आहे दिस इज 95 इज द राईट आन्सर, ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 6 पाहूया. लेवल ऑफ सिग्निफिकन्स इन टेस्टिंग ऑफ स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ. तर जेव्हा लेवल ऑफ सिग्निफिकन्समध्ये काय असतं की आपण नल हायपोथेसिस ट्रू असूनही त्याला काय करतो, रिजेक्ट करतो. तर हे ऑप्शन नंबर ए जो आहे हा याचा राईट आन्सर होऊन जाईल. आता द स्टँडर्ड एरर ऑफ सॅम्पल मीन बेस्ड ऑन 100 ऑब्झर्वेशन फ्रॉम नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ अ मीन 50. तर इथे मीन तुम्हाला 50 दिली आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन 5 दिली आहे. तर हे काय होईल हे तुम्हाला सांगायचं होतं. तर हे जे आहे स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युलानुसार ऑप्शन ए इज द राईट आन्सर. चला समोर जाऊया. तर यांनी काय विचारलं नेक्स्ट, अ रिसर्च ज्याच्यात काय सर्वे इन्वॉल्ड आहे, फॅक्ट फाइंडिंग आणि इन्क्वायरी करणं इन्वॉल्ड आहे. तर याला कोणती रिसर्च म्हटल्या जाते. तर ही जी आहे आपलं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे आहे हे याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचं नाव जे आहे दिलं जातं. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समोर चालूया. क्वेश्चन नंबर 9, इफ कोरिलेशन ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू 0.70 देन द कोफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन काय राहील हे तुम्हाला सांगायचं आहे. तर डिटर्मिनेशनचा फॉर्म्युला काही नाही, R² सिम्पल आहे. तर 0.49 जे आहे हा याचा राईट आन्सर आहे, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. 10th पाहूया. इन रायटिंग अ टेक्निकल रिपोर्ट विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स आर गिवन मेन एम्फेसिस, म्हणजे टेक्निकल रिपोर्ट लिहिताना कोणत्या गोष्टीला महत्त्व जास्ती दिल्या जाईल. तर मेथड
मेथड्स एम्प्लॉईड, नंतर अझम्पशन्स मेड हेही सांगावं लागेल. डिटेल्ड प्रेझेंटेशन, सिम्प्लिसिटी, तुमची रिपोर्ट जी आहे ती खूप कॉम्प्लेक्स नसली पाहिजे, तर हेही कन्सिडर करण्यात येईल. तर इथे जे आहे ऑलमोस्ट सर्व पहिला दुसरं तिसरं चौथं येत असल्यामुळे पाचव्यालाही आपल्याला घेणं भाग आहे, कारण तीच शेवटचाच ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. तसं ज्यांनी याच्यात 2 उत्तरं राईट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे की एक तर ते डीलाही घेऊ शकतात किंवा बीलाही घेऊ शकतात. आपल्या अनुसार जे आहे डी उपयुक्त उत्तर आहे, कारण सिम्प्लिसिटी रिपोर्टमध्ये असणं जे आहे गरजेचं आहे. 11 पाहूया. डॅश इज अ टेक्निक फॉर प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग द कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स अँड शेड्युलिंग द रिसोर्सेस रिक्वायर्ड फॉर द प्रोजेक्ट्स. तर याच्यात काय आहे, कॉम्पिटिशन ॲनालिसिस आहे, नेटवर्क ॲनालिसिस होईल की आपला फायनान्शियल ॲनालिसिस होईल की इंटरनल ॲनालिसिस होईल. तर हे बेसिकली काय ऑपरेशन मॅनेजमेंटशी संबंधित आहे. इथे काय कॉम्प्लेक्स प्रोजेक्टचं शेड्युलिंग वगैरे विचारलेलं आहे, कसं करायचं कोणत्या पद्धतीने. तर हे नेटवर्क विश्लेषण जे आहे म्हणजे संजाल विश्लेषण जे आहे याचं राईट आन्सर आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 12 पाहूया. डॅश इज बेस्ड अपॉन द अझम्पशन दॅट द मॅन इज अ रॅशनल बिईंग अँड विल ट्राय टू मॅक्सिमाइज हिज पे ऑफ. माणूस जो आहे तो रॅशनल आहे आणि तो आपलं पे ऑफ वाढवण्याचा प्रयत्न करेल. हे कोणत्या याच्यात म्हटलं आहे, तर मास्लो मॉडेल, लिंकर्ट्स मॅनेजमेंट मॉडेल, ओची थ्योरी झेड की रूम्स एक्सपेक्टन्सी मॉडेल. तर हे बेसिकली पे ऑफ वाढवणं आणि रॅशनॅलिटीचा कन्सेप्ट जो आहे हा जॅपनीज स्टाईलची जी थ्योरी आहे विलियम ओचीची झेडची थ्योरी झेड याच्यात म्हटल्या गेल्या आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मग किती फिरवलं पास, सोप्या युनिट्समधनं फिरवून विचारलं होतं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स ऑफ मॅन पॉवर प्लॅनिंग. मॅन पॉवर प्लॅनिंगच्या क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स कोणत्या आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे बेसिकली जॉब ॲनालिसिस, डिस्क्रिप्शन, रोटेशन हे तर काहीच नाही होणार. ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन डी जो आहे हा इथे राईट आन्सर आहे. मग 14th क्वेश्चन पाहूया. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस हे कोणी डिवाइज केलं आहे. हे जे आहे बेसिकली जे इरिक बर्ने आहे यांनी दिलं आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 15 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड फॉर डिटर्माइनिंग द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बनवण्याकरता काय जाणून घेणं आवश्यक नाही आहे. तर बेसिकली जे हे आहे डिमांड ॲनालिसिस जी आहे ही इकॉनॉमिकची टर्म असल्यामुळे हिचं इथे काही काम नाही आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 16 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द क्वालिटेटिव्ह टेक्निक ऑफ मॅन पॉवर प्लॅनिंग. मॅन पॉवर प्लॅनिंग करण्याची क्वालिटेटिव्ह टेक्निक कोणची आहे हे आपण पाहू. तर बेसिकली जे क्वालिटेटिव्ह टेक्निक कोणची नाही आहे हे सांगायचं आहे की एक मिनटं सॉरी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द इज द क्वालिटेटिव्ह टेक्निक ऑफ मॅन पॉवर प्लॅनिंग. तर मॅन पॉवर प्लॅनिंगची क्वालिटेटिव्ह टेक्निक जी आहे ही जॉब ॲनालिसिसची आहे, कारण बाकीच्या 3 टेक्निक्समध्ये काय जे नंबर्स आहे त्यांचा वापर केला जातो आणि जे नंबर तिथे वापरले जाते ती कोणती असते, ती क्वालिटेटिव्ह असते. ठीक आहे, तर बाकीच्या 3मध्ये फिगर्सचा वापर होईल पण डीमध्ये फिगर्सचा वापर होत नाही, म्हणून जॉब ॲनालिसिस इज द राईट आन्सर. 17th पाहूया. डॅश टेस्ट आर यूज्ड फॉर रिक्रुटमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर जॉब्स डिमांडिंग एक्सपिरियन्सेस, ट्रान्सफर्स अँड प्रमोशन ऑफ एक्झिस्टिंग एम्प्लॉईज अँड ट्रेनिंग पर्पजेस. अचिव्हमेंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी अँड इंटरेस्ट टेस्ट आणि पॉवर आणि स्पीड टेस्ट. तर याच्यात जे आहे ऑप्शन सी इज द राईट आन्सर की पर्सनॅलिटी टेस्ट का एक्सपिरियन्स वगैरे चेक करायला जे आपल्याला पर्सनॅलिटी टेस्ट घेणं आवश्यक असतं. ऑप्शन सी इज द राईट आन्सर, कारण त्याला काय पलीकडे प्रमोट करायचं ना, तर काम करण्याची त्या ॲबिलिटी असती पाहिजे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. कारण याचे 2 जे स्टेट विभाग आहे ते आपल्या साईडने आम्ही पर्सनॅलिटी टेस्ट देत आहे, कारण जास्ती अप्रोप्रिएट तेच आहे. कारण ॲप्टिट्यूडमध्ये तुम्ही जस्ट नॉलेज स्किल वगैरे चेक करता, पण इथे एक्सपिरियन्सेस वगैरे कीवर्ड दिले असल्यामुळे पर्सनॅलिटी आणि इंटरेस्ट जे आहे ते घेण्यात येईल. 18 पाहूया. डॅश इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्हचं उदाहरण कोणचं नाही आहे. तर बेसिकली नॉन हे कॅन्सल होऊन जाईल. तुम्हाला फायनान्शियल इन्सेंटिव्ह कोणतं आहे हे सांगायचं होतं याच्यात. तर दिस इज टीम बेस्ड पे. ऑप्शन नंबर डी जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. 19 पाहूया. डॅश इज अंडरटेकन टू इन्श्योर दॅट द कॅपिटल मॅनेजर्स
आर अवेलेबल टू फिल वेकेन्सीज रिझल्टिंग फ्रॉम द प्रमोशन, रिटायरमेंट, डेथ, रेजिग्नेशन अँड ट्रान्सफर. म्हणजे जे वेकेन्सीज आहे, जे कशाने, जे प्रमोशन, कोणी पदवी होते कोणाची, उच्च पदावर जातो, मग एखादा रिटायर होतो, एखादा वरती जातो, मग एखादा सोडून जातो किंवा एखाद्याची बदली होते, तर अशा वेळी कोणती मेथड वापरला जाईल हे याच्यात विचारलेलं होतं. तर जे सक्सेशन प्लॅनिंग आहे हे याचं राईट आन्सर आहे. ऑप्शन सी, सक्सेशन प्लॅनिंग इज द राईट आन्सर. पुढे चालूया. क्वेश्चन नंबर 20. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कन्सेप्ट ऑफ इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनची कोणती संकल्पना नाही आहे. ग्रुप नॉर्म्स जे असतात हे तर फॉर्मल असतात, तर हे तर नाही होणार. पण तुम्हाला इथे ए आणि सीचं कुठेही कॉम्बिनेशन नाही आहे, तर बेसिकली जे ऑप्शन सी आहे मात्र त्यालाच उत्तर धरण्यात येईल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. कारण ए आणि सीचं कॉम्बिनेशन त्यांनी दिल्या नसल्यामुळे मेकॅनिकल हायरार्किकल लीडरशिप जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. हे ऑर्गनायझेशनशी संबंधित नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 21. अंडर द सर्कमस्टान्सेस पेनल्टी कॅन बी इम्पोज्ड बाय बँकिंग कंपनी ऑन अ बँकिंग कंपनी. याचं कारण काय राहील की जर ते चुकीचं इनॲक्युरेट रिटर्न सबमिट करतात, तर हे जे आहे हे याच्याकरता पेनल्टी लावल्या जाईल. चला 22 पाहूया. इन बँक गॅरंटी द नंबर ऑफ पार्टीज इन्वॉल्ड इन द ॲग्रीमेंट. गॅरंटीच्या बाबतीत बँक जे ॲग्रीमेंट होतं त्याच्यात किती पार्टीज इन्वॉल्ड असतात, तर त्याच्यात 3 पार्टीज जे आहेत ते इन्वॉल्ड असतात. लेट सी नेक्स्ट 23rd. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲब्सल्युटली असेन्शियल फॉर द स्पेशल क्रॉसिंग. स्पेशल क्रॉसिंग करता काय सर्वात जास्ती महत्त्वाचं आहे, तर 2 पॅरलल ट्रान्सवर्स लाईन जे आहे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 24. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पर्पज ऑफ फिशिंग ईमेल. फिशिंग ईमेलचा पर्पज काय आहे की कॉन्फिडेन्शियल डेटा आहे हे लोक काढून घेतात. एक्स्ट्रॅक्टिंग द पर्सनल फायनान्शियल कॉन्फिडेन्शियल डेटा जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. 25 पाहूया. डॅश इज अन इन्स्टिट्यूशन ऑफ क्रेडिट वेअर द रेसिप्रोकल लायबिलिटीज ऑफ लोकल बँक्स आर काउंटरबॅलन्स्ड अगेन्स्ट द वन. तर हे क्लिअरिंग हाऊसेस जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 26. अ ट्रान्झॅक्शन वेअर द फायनान्शियल सिक्युरिटीज आर इश्यूड अगेन्स्ट द कॅश फ्लो जनरेटेड फ्रॉम द पूल ऑफ असेट्समधनं, असेट्समधनं कॅश जनरेट करून त्याच्या बदल्यात जे आहे तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटीज प्रोव्हाइड करतील, तर याला काय म्हणतात, तर याला जे आहे सिक्युरिटायझेशन जे आहे हे म्हटलं जातं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 27. तर डॅश इज अ कन्वर्जन ऑफ फॉरेन करन्सी बिल टू होम करन्सी लायबिलिटी. तर याला काय म्हटलं जातं, याला जे आहे बेसिकली डोमेस्टिक कॅपिटलायझेशन जे आहे हे म्हटलं गेलं आहे. कारण डोमेस्टिक इथे तुम्हाला हिंट दिली होती की होम करन्सी म्हटलं, तर होम करन्सीशी संबंधित इथे डोमेस्टिक कॅपिटलायझेशन हीच ऑप्शन होती. चला नेक्स्ट क्वेश्चन चल पाहूया. 28. द टेक्निक अज्युम्स द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ व्हायटल फ्यू ट्रायवल मॅनी. याला परेटो प्रिन्सिपलसुद्धा म्हणतात. तर वाईल कन्सिडरिंग द इन्व्हेंटरी स्ट्रक्चर ऑफ एनी ऑर्गनायझेशन अँड इट्स पॉप्युलरली नोन ॲज. तर याला काय म्हणतात, याला जे आहे बेसिकली ABC ॲनालिसिस जे आहे हे म्हटलं जातं. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 29 पाहूया. ऑन हाऊ मेनी पिलर्स आर द बेसल 1 फ्रेमवर्क बेस्ड. बेसल फ्रेमवर्क 1 जे आहे हे किती याच्यावर फ्रेमवर्क जे आहे किती याच्यावर बेस्ड आहे, तर बेसिकली जो बेसल आहे तो बेसल 1 जो होता तो 3वरच होता, बेसल 2 4वर होता. ओके, तर ते ऑप्शन बी इज द राईट आन्सर. 30th. डॅश इज द मार्केट एक्सचेंज रेट डिसाइडेड बाय द सप्लाय अँड डिमांड फॅक्टर. सप्लाय अँड डिमांड फॅक्टर जे आहे हे मार्केट एक्सचेंज कशाने डिसाईड केलं जातं, तर हे बेसिकली फ्लोटिंग एक्सचेंज रेटने डिसाईड केलं जातं. चला 31 पाहूया. PQR कंपनी प्रोड्युसेस रेंज ऑफ टूथपेस्ट, टूथब्रश, नंतर टूथ पावडर, माउथ वॉशेस अँड शेविंग क्रीम्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ. तर हे सांगायचं अपसेलिंग, डायरेक्ट सेलिंग, मास सेलिंग की ऑनलाईन सेलिंग. तर इथे जे आहे बेसिकली ते एकमेकाशी लागणारेच प्रोडक्ट बनवून राहिले, तर अपसेलिंग विल बी द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 32 पाहूया.
डॅश मीडिया इज रुरल स्पेसिफिक मीडिया. रुरल गावच्या हिशोबाने कोणचा मीडिया आहे, तर हे पॉईंट ऑफ परचेस प्रिंट मीडिया प्रेस वगैरे तर होणार नाही. तर इथे जो राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर सी, डेमॉन्स्ट्रेशन्स डेकोरेटेड बुलक कार्ड्स विथ ॲडव्हर्टाइजमेंट पॅनल्स. ओके, चला 33 पाहूया. डॅश इज अ मॉडर्न फॉर्म ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. डायरेक्ट मार्केटिंगचा मॉडर्न फॉर्म काय आहे? मोबाईल मार्केटिंग थ्रू मोबाईल फोन. ओके, चला 34, मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस इज कॅरेक्टराइज्ड बाय. थोडं लेंदी ऑप्शन्स दिलेले होते यांनी, तर लक्ष देऊन केलं असेल आय होप. तर परफॉर्मन्स जे आहे, इंटँजिबिलिटी, व्हेराबिलिटी, पेरिशेबिलिटी अँड डज नॉट इन्व्हॉल्व एनी ओनरशिप ट्रान्सफर. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 35 पाहूया. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हॅज मोर टू डू विथ द व्हॅल्यू देन रिलेशनशिप विच लायज इन. तर हे ऑप्शन बी जे आहे ह्याचं राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 36, द डॅश कन्सेप्ट बिलीव्ह दॅट द कंझ्युमर विल नॉट बाय एनफ ऑफ द कंपनीज प्रोडक्ट अनलेस द अँड अंडरटेक्स द सेलिंग टॅक्टिक्स अँड हेवी ॲडव्हर्टायझिंग. तर इथे हिंट होती, दॅट इज सेलिंग कन्सेप्ट. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. मार्केटिंग कंपनीजमध्ये पेस्टल एनालिसिसमध्ये पी काय आहे हे तुम्हाला सांगायचं होतं, तर दिस इज पॉलिटिकल फॅक्टर्स. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 38 पाहूया. बाईंग अँड असेंबलिंग फंक्शन इज क्लोजली रिलेटेड विथ. ते कशाशी संबंधित आहे? ट्रेडिंगशी संबंधित आहे. चला 39 पाहूया. टार्गेटिंग अफिलियंट कस्टमर्स विथ लक्झरियस गुड्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ. तर हे कशाचं उदाहरण आहे? हे बेसिकली बिहेवियरल सेगमेंटेशनचं उदाहरण आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आता नेक्स्ट येतं, डॅश कन्सेप्ट रिक्वायर्स द मार्केटर्स टू बॅलन्स 3 कन्सिडरेशन्स, कंपनी ऑब्जेक्टिव्स, कस्टमर्स अँड लॉंग टर्म पब्लिक इंटरेस्ट. मार्केट सोसायटल मार्केटिंग प्रोडक्ट पाहून आले एका टॉपिकमधनं कसे 2-2 प्रश्न बनवता येतं. तर हे सोसायटल मार्केटिंग जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. आता 41 पाहूया. लिगल एस्पेक्टचं दिसतं. अनलेस देअर इज डॅश देअर इज नो देअर कॅन बी नो कॉन्ट्रॅक्ट. तर हे जे आहे कन्सेन्सस IDEM म्हणजे मीटिंग ऑफ माइंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट करता येत नाही. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. चला बी 2 पाहूया. द महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिस ॲक्ट इज पब्लिश्ड इन द गॅझेट ऑन. तर हे 15 जून 2017 याला पब्लिश करण्यात आलं होतं. आता व्हॉट इज द टाईम लिमिट टू गेट द इन्फॉर्मेशन अंडर RTI ॲक्ट. RTI ॲक्टच्या अंतर्गत जे आहे 30 दिवसात ची लिमिट असते, ज्याच्यात तुम्हाला माहिती देणं त्यांना आवश्यक असतं. सेक्शन डॅश ऑफ द कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 डील्स विथ गुड्स. तर गुड्ससोबत जे आहे कोणचं सेक्शन डील करतं हे तुम्हाला सांगायचं होतं. तर बेसिकली जे 2I आहे ते गुड्ससोबत डील करतं. 45 पाहूया. हू कॅन सबमिट an application for registration in form GST REG09. जे तुम्हाला PDF दिलं होतं मी GSTच्या लिस्टचं, त्याच्यातनं डायरेक्ट क्वेश्चन आहे की नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. ऑप्शन नंबर ए. तर 46 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन असेन्शियल एलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट ॲज पर सेक्शन 10. सेक्शन 10च्या अंतर्गत जे आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा कोणता घटक नाही आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बेसिकली जो क्रॉस ऑफर आहे याचं इथे काही काम नाही आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 47 कडे चलूया. द फाइंडर ऑफ द गुड्स हॅज द राईट ऑफ लीन ओव्हर द गुड्स फॉर हिज एक्सपेन्सेस. तर जे लीन आहे हे याचं राईट आन्सर होईल. ऑप्शन नंबर बी. चला 48 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इम्प्लाइड कन्सेंट डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर हे जे आहे बेसिकली जे चेंज ऑफ लॉ आहे याचं जे आहे राईट आन्सर नाही आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. 49 पाहून घेऊ. डॅश इज डिफाईन्ड अंडर द सेक्शन 20 ऑफ द कॉम्पिटिशन ॲक्ट 2002. बापरे, एकाच ॲक्टमधनं 2-2. चला काही हरकत नाही. तर जो प्राईस आहे, प्राईस जे आहे हे याचं राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. प्राईस. एक सेकंड. हां खालीचा ना 50चं आन्सर काय आहे हे पाहून घेऊ आपण. 50 हां
जे आहे द फर्स्ट स्टेट इंट्रोड्यूस द लॉ ऑफ RTI इन इंडिया वॉज तामिळनाडू. ओके, आय होप जमलं असेल. आहे थोडं डीप विचारलेलं आहे यावेळेस, पण RTI IPR जे आहे हे आता नेहमीचे ॲक्ट जे आहे हे सेट विभागाने राखून ठेवलेले दिसतात. तर 51पासनं जे आहे ते आपण उद्या करू. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. याचा पार्ट 2 जो आहे उद्या आपण पेपर डिस्कस करून खतम करून